विणे दोघांतलेही तुटेना डेली एपिसोड रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आता जवळजवळ पूर्ण होत आले आहेत. तुम्ही आपल्या व्हिडिओंना खूप प्रेम देत आहेत. रोज हजारो व्ह्यूज मिळतात, पण व्हिडिओ बघता बघता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरून जात आहे. तर प्लीज लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. तर मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अंशू आणि सुश बाहेर फिरून आणि हॉटेलमधून जेवून घरी परत येतात. तेवढ्यात मल्लिकासुद्धा बाहेरून घरी येते. स्वानंदी त्यांना तिथेच अडवते आणि विचारते की कुठे गेला होतात सगळे. यावर अंशू सांगतो की वहिनी, आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. काही काम होतं का? स्वानंदी लगेच मल्लिकाला विचारते की काकू, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गेला होतात का? मल्लिका काहीच बोलत नाही. तेव्हा अंशू म्हणतो, मॉम मला खूप झोप येते, चल सुश. म्हणून तो सुशला घेऊन निघून जातो. स्वानंदी मल्लिकाला थांबवते आणि विचारते, काकू मग तुमचा आजचा दिवस कसा गेला? मल्लिका फुशारगी मारत सांगत असते की माझा दिवस खूप मस्त गेला. मी मैत्रिणींकडे किटी पार्टीला गेले होते. आणि लगेच पुढे टोमणा मारते, आता मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे मला तुला सांगावं लागेल का? स्वानंदी शांतपणे उत्तर देते, नाही काकू, पण आज घरी खूप मोठ्या गोष्टी घडल्या आहेत. आज आजींना कोणीतरी किडनॅप केलं होतं. आम्ही गुंडांना पैसे देऊन आजींची कशीबशी सुटका केली आहे. हे ऐकताच मल्लिका खोटं नाटक करायला लागते. अरे बापरे, आईंना किडनॅप केलं होतं, मी कशाला गेली किट्टी पार्टीला? पण मल्लिकाच्या लगेच लक्षात येतं आणि ती स्वानंदीला विचारते, स्वानंदी तू हे सगळं सांगून माझ्यावर डाऊट घेतेस का? तेव्हा स्वानंदी स्पष्ट शब्दात सांगते, हो काकू, मला नक्कीच संशय आहे आणि जोपर्यंत मी त्या किडनॅपरला पकडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. असं चॅलेंज देऊन स्वानंदी तिथून निघून जाते, ज्यामुळे मल्लिकाला चांगलंच टेन्शन वाढतं. दुसरीकडे सुश अंशूला विचारते की अंशू, तुम्ही ताईला खरं का सांगू दिले नाही? मी सांगितलं असतं की आपण बाहेर जेवायला गेलो होतो तर तिला किती आनंद झाला असता. नेहमीप्रमाणे अंशू तिच्यावर चिडतो. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि सुशची लाडीगोडी लावत अंशूला ओरडल्याचं नाटक करते. ती सुशला फ्रेश व्हायला आत पाठवते. सुश गेल्यावर मल्लिका अंशूला झापते आणि स्वानंदीला त्यांच्यावर संशय आला असल्याचं सांगते. अंशू म्हणतो, नाही मॉम, वहिनीला असं काही डाऊट येणार नाही. यावर मल्लिका वैतागून अंशूला म्हणते, बाबा हे उद्योग आता बंद कर, तुझ्यामुळे आम्हाला या भानगडीत पडावं लागतं. इकडे समर फोनवर आनंदशी बोलताना आजीच्या किडनॅपिंगबद्दल काळजी व्यक्त करतो. तो सांगतो की इथून पुढे आजी किंवा घरातलं कोणीही बाहेर पडेल तेव्हा त्यांच्यासोबत सिक्युरिटी स्टाफ असायला हवा. आनंद त्याला धीर देतो आणि लगेच नवीन सिक्युरिटी स्टाफ अरेंज करतो. दुसरीकडे स्वानंदी थेट मंदिरापाशी जाते. ती तिथल्या गुरुजींना आजीचा फोटो दाखवून विचारते, ह्या माझ्या आजी सासूबाई आहेत, इथे आल्या होत्या का? गुरुजी सांगतात की मी दुपारी नव्हतो, पण दुसऱ्या गुरुजींना माहीत असेल. स्वानंदी हार मानत नाही. मंदिराभोवतालच्या प्रत्येक दुकानात आजीचा फोटो दाखवून तपास करू लागते. तपास करत असताना स्वानंदीची नजर त्या 2 गुंडांवर पडते, जे काही दिवसांपूर्वी अंशूचे मित्र बनून घरी आले होते. स्वानंदी त्यांच्याकडे जाणार तेवढ्यात ते दोघं गाडीवरून निघून जातात. स्वानंदी क्षणाचाही विलंब न करता एका रिक्षात बसते आणि रिक्षावाल्याला सांगते, त्यांच्या पाठीमागे रिक्षा घ्यायला सांगते. इकडे मल्लिका समरपाशी येऊन बसते आणि आजीबद्दल खोटं दुःख व्यक्त करू लागते. समर तिला सांगतो, काकू तू काळजी करू नको, स्वानंदी मॅडम वेळेवर होत्या म्हणून सगळं नीट पार पडलं. मल्लिका मनातल्या मनात स्वानंदीच्या धसक्याने घाबरत असते. तेवढ्यात समरला ऑफिसमधून कॉल येतो आणि तो निघून जातो. दुसरीकडे स्वानंदी रिक्षावाल्याला युटर्न घ्यायला लावून त्या गुंडांना एका गल्लीत गाठते. स्वानंदी थेट जाऊन त्यांना गाठते. गुंड पळायचा प्रयत्न करतात, पण स्वानंदी त्यांना थांबवून विचारते, तुम्ही काल आमच्या घरी अंशुमनकडे आला होतात ना? तुमच्यात नक्की काय डील झालं आहे? स्वानंदी त्यांना विश्वासात घेऊन नाव न सांगण्याचं वचन देते. तेव्हा ते गुंड कबूल करतात की तुमच्या धीराने अंशुमनने आमच्या साहेबांकडून बेटिंगसाठी, सट्टेबाजीसाठी पैसे घेतले होते आणि त्याने कालच आमचे पैसे परत केले आहेत. स्वानंदीच्या लगेच लक्षात येतं की आजीच्या किडनॅपिंग मागे अंशुमनचाच हात आहे. ती त्या गुंडांना राजवाड्यांच्या घरी येऊन हे सगळं सांगायला लावते. इकडे समर आजीला हॉलमध्ये घेऊन आलेला असतो. घरातले सर्वजण जमा होतात. आजी विचारते, नंदू कुठे आहे? तेवढ्यात स्वानंदी मागून आवाज देते. आजी म्हणते, मी आले. सगळे मागे वळून बघतात तर स्वानंदीच्या मागे तेच 2 गुंड उभे असतात. त्यांना पाहून अंशू आणि मल्लिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. समर विचारतो, स्वानंदी मॅडम हे कोण आहेत? स्वानंदी त्या गुंडांना समोर सर्व सत्य सांगायला लावते. ते गुंड सांगतात, तुमच्या भावाने आमच्या सरांकडून बेटिंगसाठी पैसे घेतले होते आणि त्याने ते पैसे कालच आम्हाला परत केले आहेत. एवढं बोलून ते गुंड बोलतात की आम्हाला एवढंच सांगायला लावलं होतं आणि आम्ही जातो म्हणून ते निघून जातात.
समर बोलतो की समर पहिले अंशूला ओरडतो की अंशू, तू असे पैसे घेऊन बेटिंग लावतोस, तुला किती वेळा सांगितलं आहे की नाही करायचं म्हणून. तेव्हा समर बोलतो की हे बघ अंशू, हे जर असंच होत असेल ना तर तुझ्याकडून हिशोब घ्यावा लागेल की तू पैशांचं काय करतोय काय नाही म्हणून. तेव्हा समरला या गोष्टी लक्षातच येत नाही. समर आजीला खोलीत बोलतो की आजी चल मी तुला खोलीत सोडतो म्हणून. तेव्हा अंशूसुद्धा निसटण्याचा प्रयत्न करतो, पण स्वानंदी त्यांना अडवते आणि बोलते की थांबा, मी सांगितलं ना, माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे. तेव्हा स्वानंदी समरला सांगते की राजवाडे, मी म्हणाली होती ना की मी आजींचा किडनॅपिंगचा तपास लावायला गेले होते म्हणून म्हणून माझं अजून बोलणं संपलेलं नाही आहे. स्वानंदी समरला सांगते की अंशुमनने या लोकांकडून लाखो रुपये घेतले होते आणि याच लाखो रुपये घेतले होते. तेव्हा समर थोडा शॉक होतो आणि अंशूला बोलतो की काय अंशू, तू लाखो रुपये लोकांकडनं घेतले होते. तेव्हा याच हाय व्होल्टेज ड्रामावर आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आता स्वानंदी अंशुमनचा हा पर्दाफाश समोर पूर्णपणे करू शकेल का की मल्लिका पुन्हा काही नवीन डाव रचून अंशूला वाचवेल? तुम्हाला काय वाटतं हे? आणि हो, जर तुम्हाला आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या धमाकेदार एपिसोड रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.